कारण तुमच्याबरोबर स्वामी आहेत. कारण स्वामी असल्यामुळे तुमचं योग्य पाऊल पडू शकतं. त्यासाठी हे आपण नवीन ब्रेसलेट, जिथे लक्ष्मीनारायण घरामध्ये स्थिर आहे तिथे तुमचा लक्ष्मी स्थिर राहते. धनसंपदा असू द्या घरामध्ये. आणखीन बघा एकदा, हे नवीन आहे पायराइट कासव. ही पर्याय आहे जी आपल्या घरामध्ये किंवा वैयक्तिक असू द्या किंवा घरामध्ये असू द्या, वातावरणामध्ये नातेसंबंधामध्ये नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज माझ्याबरोबर महेश आहे. आपल्या दुकानात असतो तो, सगळी तुम्हाला माहिती देतो. आपण जेव्हा ग्राहक आमच्या दुकानात येतो तेव्हा समजून सांगण्याचं काम तो चांगल्या प्रकारे करतो. तर आज त्यासाठी आपण आज नवीन जे आमच्याकडे आजच नवीन असं ब्रेसलेट आलंय बघा. मनी मॅग्नेट म्हणतात, म्हणजे धनयोग मनी मॅग्नेट, आणि त्याच्यावर स्वामी समर्थ आहे. तुमची श्रद्धा आहे, या श्रद्धेसाठी तुम्ही स्वामी जवळ ठेवाल तेवढं तुम्ही सकारात्मक व्हाल. तुम्हाला एक कायम असं जाणवेल की आपण योग्य मार्गाने जायला पाहिजे, कारण तुमच्याबरोबर स्वामी आहेत. कारण स्वामी असल्यामुळे तुमचं योग्य पाऊल पडू शकतं. त्यासाठी हे आपण नवीन ब्रेसलेट बनवून घेतलेलं आहे खास. त्याच्यामध्ये पायराइड आहे आणि पायराइडवर श्री स्वामी समर्थ आहेत बघा. आणि त्याच्याबरोबर सिट्रीन आहे, ग्रीन ॲव्हेंचरी आहे, टायगर आहे, पायराइड आहे, असं एक कॉम्बिनेशन आहे. आपण पुरुषांनी उजव्या हातामध्ये घालायचं. जरा त्याच्याबद्दल सविस्तर सांग महेश, बघूया काय म्हणशील तू, काय सांगशील लोकांना. आता हे आहे मनी मॅग्नेट, बरोबर. आता पुढे पायराइट मध्ये आहेत स्वामी समर्थ. हा, जे आपण अखंड ब्रह्मांड नायक म्हणलं जातं. बरोबर. स्वामींची प्रचिती सगळ्यांनाच आहे. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे आहे जे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे, त्यामध्ये सिट्रीन आहे, ग्रीन ॲव्हेंचरी आहे, पायराइट आहे, टायगर आहे, जे आपल्याला मनी अट्रॅक्शन, अबंडन्स, अपॉर्च्युनिटी, नवीन संधी उपलब्ध करून देणं ते आहेच. परत आपल्याकडे पाठीशी स्वामींचा आशीर्वाद म्हणून पायराइटवरती स्वामी समर्थांचं प्रतिमा कोरलेली आहे. हे असं आपल्या गुरुकृपामध्ये हे नवीन मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट आलेलं आहे विथ जुबुक आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये मला ग्रीन ॲव्हेंचरी, टायगर, पायराइट ह्याच्याबद्दल सविस्तर लोकांना सांग की ते का घालावं. ग्रीन ॲव्हेंचरी म्हटल्यानंतर आपला गुडलक, त्याचा गुडलक म्हणजे लक हे करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ग्रीन ॲव्हेंचरी घातला जातो. सिंगल ग्रीन ॲव्हेंचरी सुद्धा गुडलक आणि खेचून आणण्यासाठी, बुध मजबूत करण्यासाठी, ज्याला बिझनेस असेल, नोकरी असेल त्याच्यामध्ये उन्नती करण्यासाठी ग्रीन ॲव्हेंचरी घातला जातो. सिट्रीन जो आहे हा बिझनेसमॅन लोक आणि नोकरीवाले यांनी प्रत्येकाने घातला पाहिजे. का तर हा अबंडन्स म्हणजे आपल्याला नवीन संधी, व्यापारामध्ये नवीन नवीन आपल्याला उत्पन्न कसं करावं किंवा ऊर्जा कशी उत्पन्न करावी हे सिट्रीनमधून आपल्याला मिळतं. परत टायगर आहे, कॉन्फिडन्स वीक असेल, फोकस वीक असेल, त्याला फोकस नाही राहत, त्यातली टायगर आहे हा नेहमी घालावा. पायराइट आणि टायगरचं सेपरेट ब्रेसलेट, टायगरचं सगळ्यांची सेपरेट पण ब्रेसलेट येतात. आणि पायराइट आहे जो मनी अट्रॅक्शन, पॉझिटिव्हिटी आणि बॅलन्सिंगसाठी चांगला काम करतो. बरोबर, हे झालं. आणि त्याच्याबरोबर हे रॉ पायराइट आहे. आता रॉ पायराइट बद्दल काय सांगशील तुम्हाला. रॉ पायराइट म्हणजे आता हे आहे की आपण घरी उत्तर दिशेला किंवा तिजोरीमध्ये आपण ठेवला जातो. पायराइटमध्ये मनी अट्रॅक्शनची जी पॉवर आहे ती आपल्याला मिळते. पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते, बॅलन्सिंग राहतो. जो घरामध्ये मनीचा जो डाऊन झालेला असतो तो वाढण्याची मदत होते. आणि खूप काही म्हणजे पायराइटमुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, एवढं सांगू शकतो. आता हे आलंय पायराइटचं कासव, हे तुम्ही बघू शकता. बघा एकदा, हे नवीन आहे पायराइट कासव. आता कासव बद्दल मी सांगतो तुम्हाला की कासव घरामध्ये ठेवले चांगलं असतं. कारण कासव हे प्रत्येक, तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा सुरुवातीलाच कासव असतं आणि ते समोर देवाकडे बघत असतं. आता असं मानलं जातं किंवा खरंच आहे की कासव कधी पिल्लाला दूध पाजत नाही, ते तिच्या नजरेने त्याला मोठं करतं. तसंच हे कासव म्हणजे एक प्रतीक आहे की विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ते त्याचं प्रतीक. म्हणजे ते कसं कासव आतमध्ये सगळं आपला अवयव आतमध्ये घेतं जेव्हा येतं, तसंच आपली पण वृत्ती व्हायला पाहिजे की आपण कायम या सगळ्या गोष्टींपासून लांब होऊन सद्गुरूजवळ कसं जवळ जाव, त्यासाठी हे कासवाचं प्रतीक आहे. आता तू सांग मला कासव आणि पायराइट. कासव म्हणल्यानंतर आपण म्हणतो कुर्मा अवतार, विष्णूचा अवतार आहे. कुर्मा अवतार म्हणतात की लक्ष्मी विष्णू ज्या घरात एकत्र नांदतात त्या घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा सगळं टिकून राहतो. म्हणून आपण कासवावरती पायराइट जो आहे, पायराइट कासव म्हणला जाईल याला. लक्ष्मी पण आली, नारायण पण आले. जिथे लक्ष्मीनारायण घरामध्ये स्थिर आहे तिथे तुमचा लक्ष्मी स्थिर राहते. धनसंपदा असू द्या घरामध्ये, आणखीन म्हणजे तुमच्या समस्या असू द्या त्या विषयावरती तोड निघते. बरोबर. त्यामुळे घरामध्ये पायराइट कासव हा तुम्ही ठेवावा, उत्तर दिशेला ठेवावा. तसंच घरामध्ये, ऑफिसमध्ये, जिथे योग्य वाटेल तिथे. त्याच्यानंतर हे एंजल आले. आता हे कशामध्ये आहे, रोज स्क्वॉड मध्ये एंजल आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा एकदा. आता याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही. रोज स्क्वॉड एंजल जे आहे, हे रोज स्क्वॉड जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नातेसंबंध सुधारण्यासाठी चांगलं हे करतो.
तर हे आहे आपुलकीचं प्रतीक परी, म्हणजे रोजकॉड एंजल म्हणतो आपण त्याला. ही परी आहे जी आपल्या घरामध्ये आहे, किंवा वैयक्तिक असू द्या किंवा घरामध्ये असू द्या, वातावरणामध्ये नातेसंबंधामध्ये सुधारणा करण्याचं काम करतं. नातेसंबंध सुधरवतं आणि आपली आपुलकी वाढवते. इतर गोष्टींमध्ये किंवा स्वतःमध्ये सेल्फ लव्ह जो म्हणतो तेही वाढवतं. तसं हे एंजल रोजकॉडमध्ये आलेलं आहे. ही संपूर्ण हे दुकानात सर्व साहित्य आलेलं आहे. जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, लालबाग, खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा किंवा प्रत्यक्ष दुकानात येऊन आमचं एकदा दुकान बघा की काय आहे नक्की. एवढे व्हिडिओ टाकतात म्हणजे काय आहे, तर एकदा नक्की त्या कुतूहलानं या आणि आमच्याकडून तुम्हाला जे काय पाहिजे ते घेऊन जा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.